समोर दिसतंय कृष्णापुरी छत्री म्हणून, मला वाटतं मंदिर आहे. छत्री म्हणलंय त्याला, पण मंदिर असावं. ते पण जुनं आहे. बघूया काय आहे. गुगल मॅप सांगता याची वेळ बंद संपलेली आहे. जाऊन बघू, जाऊन बघायला काय हरकत. इथपर्यंत आलंय. पण एस आयच्या अंडर दिसतंय, असं बोर्डवरनं वाटतंय गव्हर्नमेंटच्या अंडर. चक्कर मारून बघू परिसर, तर बघू याचा कसा आहे. ठीक आहे चला. तर ते आता मल्हारी मार्तंड मंदिर जे बघितलं त्याच्यामध्ये 15 रुपये तिकीट होत. आपण परिसर छान आहे हे, पण तर पूर्ण जुनच बांधकाम दिसतंय सगळं. इथे सगळ्या ठिकाणी गडबड अशी की इथे माहिती सांगायला कोण नाहीये. बघू आतमध्ये. शंकराचं मंदिर दिसतंय, नंदी आहे, बंद आहे मंदिर. कुठला तरी लाल दगड आहे एका प्रकारचा. लॉक आहे इथे. चांगलं आहे, सगळे काम साधारण सारखे, पण फील लुक छान येतोय. लुक आहे हा चांगला आहे. दिसतोय काय आहे कळलं नाही. शंकराचं मंदिर असावं. इथे खाली छोट्या छोट्या मूर्त्या वगैरे पण आहेत. हे थोडं मोठं मंदिर आहे. नंदी आहे इथे, शंकराचं आहे, पण मला वाटतं कामच चालू आहे तिथे. इथे सामान ठेवलेलं दिसतंय. ते शंकराच्या पिंडीवर रामाचं नाव लिहिलेलं असतं. मी तरी पहिल्यांदा बघितलं. काय फार मंदिरात जात नाही. मागे मला वाटतं मल्हारराव होळकरांचा स्टॅच्यू आहे. दरवाजाला पेंट केलेलं दिसतंय. रस्त्याने चालत चालत फिरतोय. पुरी छत्री आहे, बघून झाली. ती झालेली आहेत 5:30. काय करायचं असं प्रश्न आहे. तर गांधी हॉल राहिलाय, तो बघू. आहे 10-15 मिनिटं चालत चालत जाऊ. काय करणार गांधी हॉल बघू आणि मग ठरवू काय करायचं. मार्केट लागलेलं आहे इथं. चिंचा, लिंब. गांधी हॉल आहे ना. सगळ्यात आहे कोणते जुने माहिती नाही, पण असावेत लावलेत तरी. आता प्रदर्शन लागलंय कसलं तरी, करन्सीशी रिलेटेड प्रदर्शन आहे. आता फॉर एक्झाम्पल या स्टॉलवर 1 आणि बाकी सगळे 0 अशा नंबरच्या 100च्या नोटा, वेगळ्या वेगळ्या 5 त्याच्या वेगळ्या सिरीजच्या, त्या नंबरच्या 100च्या 10 नोटा 20,000 रुपयाला. त्या याच्यावर इथे वेगळ्या वेगळ्या त्यांचे कॉईन्स आहेत, वेगळ्या प्रकारचे कॉईन्स. 10च्या 20च्या नोटा वेगळ्या, एकाच सिरीजच्या, 30,000 सिरीजच्या, 10,000 सिरीजच्या, तसं सगळं इथं कॉईन आहेत. आणि ते लोक पैसे लावून विकत घेतात तशा प्रकारचे. पर्टिक्युलर देवाचे, देवीचे हे असलेले कॉईन असं हे प्रदर्शन लागलेलं आहे. हे मला माहिती नव्हतं, हे नव्हतं बघायला आलं. हा हॉलच बघायला आलेलो. ठीक आहे, बाहेरनं परिसर थोडा. बाहेरच्या बाजूला पुस्तकांचं प्रदर्शन आहे. इकडे काय बघू. मागची बाजू आहे ही गांधी हॉलची. ते वेगवेगळ्या ॲथलेटिक्स, वेगळ्या वेगळ्या खेळाच्या, आता ही लांब उडींचं प्रॅक्टिस चालली आहे वाटतं. अकॅडमी असेल कुठली तरी छोटी, बघा. प्रॅक्टिस चालू आहे त्यांची. प्रदर्शन लागलंय गांधी हॉल परिसरामध्ये. हे सगळे बघा. आणि आतमध्ये ते करन्सीशी रिलेटेड प्रदर्शन आहे, ऑप्शन आहे. हॉल नीट बघता नाही आला, पण बेसिक बाहेरनं थोडाफार बघितला आहे. त्याचं स्ट्रक्चर वगैरे, मंडप वगैरे टाकलं त्यामुळे नीट नाही बघता आलं. तसं आता बघू काय करायचं. थोडं ChatGPTला विचारूयात. कुठे ChatGPTला थोडंसं विचारत कुठे फिरायला जाता येईल, काय करता येईल. तर वाजले किती, 5:50 झालेत आत्ताशी. 8-9 वाजेपर्यंत अजून 2-3 तास, म्हणजे 8 वाजेपर्यंत टाइमपास करायचा झाला तरी 8 वाजता आपण देऊ शकतो चिकन दुकान परिसरात खाण्यासाठी वगैरे. तोपर्यंत काय 2-3 तास काय करायचं.
इंडियन कॉफी हाऊस तिथे एक सँडविच खाल्ला, चांगला होता. जुनं दिसतंय थोडं. 1958 चा वगैरे परिसर आहे, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफिस आहे, कार्यालय आयुक्त, पुढे कोर्ट आहे, पुढे कमर्शियल टॅक्स ऑफिसरचं ऑफिस आहे. असं सगळं इकडे शेजारीच, शेजारी कोर्ट आहे, इथे कमर्शियल ऑफिस होतं. परिसरात मध्ये आतमध्ये इंडियन कॉफी हाऊस म्हणून आहे. चांगली टेस्ट आहे. प्रचंड ट्रॅफिक आहे. एक रस्ता चौकात ट्रॅफिक होतं म्हणून अवॉइड करून दुसरीकडे आलो, तर थेट तिथं येतं का चौकात ट्रॅफिक, तिथनं पुढे आलो इथं परत ट्रॅफिक. रेग्युलरच तरी असताना खूप ट्रॅफिक, आणि चौकात जाम झालेत 2-3 चौकात. तर रेग्युलर होतो का माहिती नाही. आणि बघितल्यावर परत एकदा वाटलं बरं झालं पण रिक्षाने आलो, गाडी नाही आणली, तर जाम वैतागलो असतो.